नमस्कार, मी प्रेरणा नाईक. पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात पीएम न्यूज. चला तर मग उर्वरित बातमी. आपल्यासह सर्व बार्शीचे नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व अधिकारी, शिवसाहेब सर्वजण उपस्थित आहेत. तर एकंदरीत काय परिस्थिती आहे या पाणी पुरवठा योजनेच्या? मुळातच माझ्या विधानसभेचा जो कार्यकाल होता त्याच्या अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये 4-6 महिन्यामध्ये ही योजना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अमृत 2 या योजनेअंतर्गत मंजूर केली आणि 296 कोटी रुपये आपल्या बार्शी नगरपालिकेला या ठिकाणी मंजूर केली. आणि मध्यंतरीचा जो कालावधी होता तो प्रशासकांचा होता. बाळासाहेब चव्हाण साहेब मुख्याधिकारी होते आणि प्रशासकाचा पण चार्ज होता. आता तसं पाहायला गेलं तर थोड्या अधिकारी एकटे पडल्यानंतर त्यांना मर्यादा यायच्या. त्यांनी पाठपुरावा करत होते, परंतु आता आपण सर्वांनी पाहिलं की ज्यावेळेस बार्शी नगरपालिकेची बॉडी त्या ठिकाणी नव्हती आणि या ठिकाणी बार्शी शहरातल्या सर्व नागरिकांच्या बंधू भगिनींच्या आशीर्वादानं आपल्या ताईंना त्या ठिकाणी तेजस्विनी ताईंना नगराध्यक्ष या ठिकाणी होण्याचा सन्मान मिळाला. सर्व बॉडी त्या ठिकाणी निवडून आली. सत्ता त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आल्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष सर्व नगरसेवक, नगराध्यक्षांनी कामकाजाला सुरुवात केल्यानंतर मी पाठीमागेही सांगितलं होतं की जयाभाऊंनी सांगितलं, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही काही शब्दही दिलेले होते. निश्चितपणानं तो शब्द पूर्ण करण्याकरता आम्ही फार धडपड करतोय. परंतु आता जी परिस्थिती जर पाहिली तर पिंपळनेरचा जो पोर्शन आहे त्या ठिकाणी जी भूसंपादनाची प्रक्रिया आहे ती आता 4 लेन जो रस्ता होणार आहे आपला टेंभुर्णी ते येडशी, आत्ताची जी सध्याची परिस्थिती आहे ती शासनाच्या ताब्यामध्ये काही जागा त्या ठिकाणी नसल्यामुळं म्हणजे शेतकरी बांधवांच्या त्या ठिकाणी थोड्या काही जमिनीमध्ये हस्तक्षेप करणं थोडं कठीण चाललेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी आपला 4 लेनचा जो रस्ता आता सुतार म्हणून नॅशनल हायवेचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर सर्व कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता यांना बरोबर घेऊन आपल्याला दिल्लीला माननीय गडकरी साहेब यांच्याकडं जाणं आता मला तर गरजेचं वाटू लागलेलं आहे. कारण त्या ठिकाणी जवळपास 250 कोटीहून अधिक भूसंपादनाला पैसे त्या ठिकाणी लागत आहेत आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 850 कोटी रुपये आपल्या 4 लेनला लागत आहेत टेंभुर्णी. आता ही एक नवीन जबाबदारी आणखीन आली. आता आपण बार्शीकरांनी एक डोळा मागितला, आपल्याला देवाने दुसरा दिला. त्याच्यामुळं ह्या पाईपलाईन बरोबरच तोही विषय आपल्याला हातामध्ये घेणं क्रमप्राप्त वाटते. कारण अशी जर परिस्थिती राहिली तर आणखीनही 100 कोटी रुपये आपल्याला या योजनेकरता कमी पडत आहेत. त्याची सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. सगळा प्रस्तावही शासन दरबारी गेलेला आहे. त्याच्या मंजुऱ्या वगैरे सगळ्या आपण घेऊन तो नगरविकास खात्याकडे आपण त्या ठिकाणी सादर केलेला आहे. लवकरच त्याची एक बैठक असती सेक्रेटरीची, ती बैठक होऊन त्यालाही मंजुरी आपण लवकरात लवकर या महिन्याभरामध्ये आपण घेतोय. कारण आम्हालाही वाटलं नव्हतं की ज्यावेळेस अगोदर जे अंदाजपत्र निघालं होतं वाढीव ते 45 ते 50 कोटीच्या दरम्यान दिसत होतं. परंतु प्रत्यक्ष सगळी या 1-2 महिन्यामध्ये आम्ही परिस्थिती पाहिल्यानंतर सगळ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून 100 कोटी रुपये आणखीन आपल्याला कमी पडतात. तर ते मिळून जातील, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ते पैसे देतील, पालकमंत्री पण त्याकरता आपल्याला पाठपुरावा करण्याकरता बरोबर राहणार आहे. आणि ज्या अडचणी आता आलेल्या आहेत आम्ही पुढच्याच एक 2-4 दिवसामध्ये उद्याच मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आपल्या नगराध्यक्षताईंचं पत्र देऊन, तुमचंही पत्र देऊन त्या ठिकाणी एक संयुक्त बैठक माननीय पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली किंवा माननीय जिल्हाधिकाऱ्यांना थोडी एक बैठक घेणं मला क्रमप्राप्त वाटते. ती बैठक माननीय जिल्हाधिकारी साहेब, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी साहेब या सगळ्यांची बैठक त्या नॅशनल हायवेची, जिल्हा परिषदचे त्या ठिकाणी शिव असतील किंवा ॲडिशनल शिव असतील किंवा त्या ठिकाणची कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम खात्याची त्यांच्या पण अखत्यारीतला आहे. सगळी संयुक्त बैठक त्या ठिकाणी घेऊन आपल्याला हा प्रश्न काढवला. कारण जवळपास आता 70%हून अधिक कामाचाही पाहिलं तुम्ही, जॉबवेल वगैरे सगळं झालंय. मोटरी 3 बसलेले आहेत, 683 HP 3 मोटरी आहेत, आणखीन 2 आपण मोटरी या ठिकाणी करतो. ही सगळी वस्तुस्थिती आहे. परंतु आता तुम्ही म्हणसान की दिलेल्या एप्रिलच्या शब्दातनं आम्हाला विरोधक बनणारच आहेत उद्या की नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शब्द दिला, हा विषय निश्चितपणाने येणार आहे. परंतु ही परिस्थिती जर आपण आता पाईपलाईन केली
करण्याला पण काय अडचण नाही. आता जो रोड आहे पिंपळनेर ते साधारण कुर्डवाडीचा तो पोर्शन जो आहे, आता पण आपण पाईपलाईन करू आणि एप्रिलच्या आत पाणी द्यायला पण आमच्या पुढं काही अडचण या ठिकाणी नगराध्यक्ष ताईंच्या पुढं पण नसणार आहे आणि बॉडी पुढं पण नसणार आहे, परंतु अधिकाऱ्यांपुढं पण नाही. परंतु थोडा भविष्यातला विचार काही गेल्या 10-12 दिवसामध्ये आम्ही सगळ्या बैठका येऊन अधिकाऱ्याकडनं ज्यावेळेस माहिती घेतली आणि चर्चा केली, तर आता आपण जो रोड आहे नियोजित आता सध्याचा रस्ता आहे त्याच्याकडनं आपण पाईपलाईन घ्यायला आता पण काय अडचण नाही, कारण जी संपादित जागा आहे किंवा शासनाच्या मालकीची आहे त्याच्यामधून पाईपलाईन न्यायला कुठल्याही शेतकऱ्याचा विरोध नाही. परंतु जो रोड आहे आपला 4 लेन तो दोन्ही बाजून आता मध्य त्याचा डिवायडर 2.5 मीटरचा आहे आणि एका बाजूला 11.5 मीटर एका बाजूला 11.5 मीटर म्हणजे 23 मीटर बरोबर 23 मीटरचा तो रस्ता असणार आहे. आणि 23 मीटरचा रस्ता असल्यामुळं आपल्याला सेंटरपासून किमान 12.5 मीटरवरती 12.5 मीटरच्या पुढंच पाईपलाईन असणं गरजेचं आहे, कारण हा कॉन्क्रीटचा रस्ता आहे. उद्या जर त्याच्या खालून पाईपलाईन निघली आणि उद्या जर काही लिकेज किंवा काही जॉईंटला लिकेज झालं किंवा काही धोका झाला तर ह्या नॅशनल हायवे आपल्याला परत परमिशन मिळणं खोदण्याकरता वगैरे कठीण आहे. त्याच्यामुळे पुढचा विचार करून आपल्याला दिल्ली दरबारी पुढच्या 10-15 दिवसात आम्हाला वारी करावंच लागते. माननीय गडकरी साहेबांकडे पाठीमागे विषय झाला होता, मी भेटलो होतो साहेबांनी, त्याला गडकरी साहेबांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. आदरणीय फडणवीस साहेबांनी त्यावेळेस सुद्धा पाठपुरावा केलेला आहे. फडणवीस साहेबांनी गडकरी साहेबांना सांगितलेलं आहे की आपल्याला हा रस्ता करायचा आहे. त्या दृष्टिकोनातून मी पुढच्या आठवड्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाणार आहे. पालकमंत्री मी जातो त्या ठिकाणी गडकरी साहेबांना एक फडणवीस साहेबांचं पत्र घेतो किंवा एक फोन करून आम्ही त्यांना दिल्लीत लवकरच भेटतो आणि हे भूसंपादनाचे पैसे आणि हे पैसे असे मिळून आम्ही ह्याच्यावरती, नाहीतर उद्या विरोधक टीका करतात म्हणून आम्ही चुकीच्या पद्धतीने जर काम केलं तर फार मोठं बार्शीचं नुकसान होणार. 30 वर्षाची ही पुढची नियोजन केलं. आता 4.5 कोटी लिटर पाणी आता ह्याच्यातून 2 मोटरीतून मिळणार आहे. आणखीन 3री मोटर ह्याच्यावरती जर चालू करायची म्हणलं करू शकतो. परत 2.25 कोटी आणखी लिटर पाणी वाढू शकते. अशा पद्धतीचं हे फार मोठं 30 वर्षाचं पुढचं भविष्यातलं नियोजन आहे. आणि हे करताना जर कुठल्या विरोधक टीका करतात किंवा तुम्ही पण आम्हाला प्रश्न करताल, तुम्ही आता 0 मिनिटाचं काम आहे, आता सगळं चालू करा म्हणून फक्त सूचना करायची. कॉन्ट्रॅक्टर काय लगेच युद्ध पातळीवरती काम करेल, पण प्रत्यक्ष अडचण आता जी काही गेल्या 10-15 दिवसामध्ये नॅशनल हायवेचे सगळे अधिकारी सुतार साहेब वगैरे सगळेजण यांनी सांगितलं की आमच्या त्या खालून जर तुम्ही पाईपलाईन अडकली तुमची तर पुढं भविष्यात तुम्हाला धोका होईल. त्यांच्या काही सूचना आलेल्या आहेत, त्या सूचनेचं निश्चितपणानं विचार आम्हाला करणं फार गरजेचं वाटतं. आणि त्यांनी जो सल्ला दिला किंवा जी मार्गदर्शन त्यांचं आलं नगरपालिकेला ते खरोखर बरोबर आहे. जर काही गडबडीमध्ये काही झालं असतं तर त्याची किंमत फार आपल्याला पुढं मोजावं लागली असती आणि तो फार मोठा टीकेचा विषय झाला असता. त्यामुळं त्याच्यामध्ये दुरुस्ती करून त्या पद्धतीनं आम्ही करतो. आणि विशेष बाब म्हणजे हे जे पूल आहेत आत्ताचे आपल्या 4 लेनचे त्याचे सुद्धा टेंडर झालेले आहेत. शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे. 92 कोटी रुपये त्याला मंजूर झालेले आहेत. त्याच्या निविदा आलेल्या आहेत. त्याच्या वर्क ऑर्डर पण ते पुलाचं पण काम चालू होते लवकरात लवकर. 12 पूल आहेत सगळे मिळून. आणि हा जो टिंबुर्णीपासून आपण 4 लेन येतोय तो आपल्या बायपासवरनं जाणार आहे. बायपासवरनं जाऊन आपल्या जामगावच्या पण बाहेरनं बायपासवरनं जाणार आहे. कुसमला सुद्धा आपण उजव्या बाजूनं बाहेरूनच जातोय, पांगरीला पण बाहेरूनच जातोय. आणि जो साठवण तलावाचा मुद्दा आपला चिंचोलीचा त्याला सुद्धा जवळपास 40 कोटी रुपये खर्च होत होता. ते मापदंडामध्ये जलसंधारणच्या बसत नव्हतं. त्याच्यामुळे त्याला सुद्धा आपण एक वळण दिलेलं आहे. त्या ठिकाणचा सुद्धा खर्च त्याच्यामध्ये समावेश केला आहे. आणि ते चिंचोलीचं पण साठवण तलाव भविष्यात होण्याकरता काय अडचण असणार नाही. अशा पद्धतीचं हे मोठं नियोजन आहे आणि ह्याला लवकरात लवकर आम्ही या ठिकाणी मार्ग काढू. आणि तेजस्विनीताई कतलेंच्या मार्गदर्शनाखाली जो काय आम्ही शब्द दिलेला निवडणूक लढवताना तो आम्ही निश्चितपणानं लवकरात लवकर पूर्ण करू.